पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आपल्याला 6वा अध्याय बघायचा आहे। 6व्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे, ते आपल्या दृष्टीने तर आहेच, पण ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनेच आहे। माऊलींनी समम काय शिरोग्रीव या श्लोकाशी आल्याबरोबर आपलं सगळं इथे समोर आहेच तो श्लोक, त्या श्लोकाशी आल्याबरोबरच त्यांनी आपलं निरूपणच बदलून टाकलं आणि त्या निरूपणाचं स्वरूप हे त्यांचा जो कुंडलिनी योग म्हणजे नाथ संप्रदायाचा जो कुंडलिनी योग, त्या नाथ संप्रदायाच्या कुंडलिनी योगाशी नेऊन ते योगाचं स्वरूप भिडवलं असं आपण म्हणू की ध्यानयोग हा जो विषय आपल्या इथे 6व्या अध्यायाचा असेल म्हणजे आहेच, कारण आत्मसंयम योग असंच त्याला म्हटलंय। त्यामुळे आत्मसंयम करण्याकरता ज्याची आवश्यकता आहे त्याचा इथे वापरलेला साधन मार्ग हा ध्यानाचा वापरला आहे। शनै शनै उपरमते चित्तम, हळूहळू चित्ताचा उपरम होतो। पहिल्यांदा व्याख्या करताना योग शब्दाची योगारूढस्तदोच्यते असं म्हणून त्यांनी योगाची व्याख्या करतानाही सांगितलंय की संकल्परहित व्हावं लागतं एक, आणि निष्काम कर्म करत राहावं लागतं। आता तो विषय घेऊच आपण, पण त्याच्या आधी एक सामान्य प्रस्तावना जी आपण योगाची म्हणतो तशा सामान्य प्रस्तावनेचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊलींचा कुंडलिनी योग आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीला गीतेवरच्या टीकेचं आलेलं एक वेगळं स्वरूप हे मात्र आपल्या समोर येतं, कारण असं कोणी मांडलेलंच नाही आहे की ज्याच्यामध्ये कुंडलिनी योगासारखा विषय हा मूळच्या श्लोकाच्या पासून बाजूला जाऊन जवळजवळ 300 ओव्या माऊली कुंडलिनी योगाचं वर्णन करणाऱ्या सांगतात आणि मग पुन्हा त्यातला जो अनुभूतीचा भाग आहे त्याच्याशी जोडून घेतात। आपण कुंडलिनी योगावरचं स्वतंत्र यूट्यूबला एक प्रकरणच टाकलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण तो विषय अगदी ज्याला सविस्तर म्हणतो तसा घेतलेला आहे। त्यामुळे प्रास्ताविकात आता त्याचा कुठल्याही प्रकारे विचार करण्याचा किंवा स्पष्टीकरणाचा आपल्याला काही म्हणजे भाग उरत नाही। तिथे अगदी प्रत्येक गोष्ट बारकाव्याने दिलेली आहे, हे एक। दुसरं असं की 6व्या अध्यायाची प्रस्तावना म्हटल्यानंतर गीतेची प्रस्तावना भिन्न होईल, पण ज्ञानेश्वरीची प्रस्तावना ही त्याच्यापासून फारच वेगळी आहे आणि म्हणून फक्त घ्यायची प्रस्तावना ती एवढ्याच करता घ्यायची की त्याच्यामध्ये उद्धरेत आत्मनात्मानम हा जो एक विषय घेतलाय तो, आणि सुरुवातीचा जो विषय आहे की ज्याच्यामध्ये सयोगीच संन्यासीच तो आहे, जो योगी पण आहे किंवा संन्यासी आहे, याची जर तुम्हाला व्याख्या करायची असेल तर ती व्याख्या काय असं गीताकार आपल्याला 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात। आणि म्हणून आपण तो एक विषय मनामध्ये घ्यावा। त्याचं आणखीन एक संदर्भाचं कारण असं की महाभारत युद्ध संपतं आणि संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि
अर्जुन दोघे जण जेव्हा बरोबर गप्पा मारत असतात, जसं आपण शिळोप्याच्या म्हणून अगदी विश्रांतीने हे आहे मजेमध्ये काहीतरी, आता कसं झालं युद्धस्य कथा रम्या, त्या दृष्टीने त्यानंतर बोललं जातं, चर्चा होते की असं झालं तसं झालं, कृष्णा तू किती केलंस वगैरे, असं सगळे युद्धाबद्दल बोलत होते. ते बोलत असताना अर्जुनांनी सांगितलं की भगवंता त्यावेळेची काय ती माझी स्थिती, आणि तू मला गीता म्हणजे तत्त्वज्ञान सांगतोयस ते सगळं मी ऐकलं, मी युद्धाला उभा राहिलो, पण मला आता असं वाटतं की तू मला पुन्हा एकदा ते सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते सांगावंस. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आता ते पुन्हा सांगणं शक्य नाही आहे. तर म्हणाले का? तर म्हणाले त्यावेळी मी योगारूढ होतो आणि मी योगारूढ होऊन तुला तत्त्वज्ञान सांगितलं. तो काही मी तुझ्याबरोबर वावरणारा इथे आत्ता पृथ्वीतलावरती कृष्णावतार धारण केलेला कृष्ण मी नव्हतो, आणि त्यामुळे त्यावेळीची स्थिती आता पुन्हा योगारूढ होऊन तुला मी गीता किंवा तत्त्वज्ञान सांगावं अशी काही परिस्थिती नाही आहे, किंवा असं आता होणं शक्य नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या त्या स्थितीला योगारूढ असं म्हटलं. तर तो योगारूढ शब्द आपल्याला इथे 6व्या अध्यायात येतो, म्हणून थोडीशी त्याची चर्चा आपल्याला करायला काही अडचण नाही आहे. आता इथे 6व्या अध्यायाची सुरुवातच ज्या श्लोकांनी होते त्यांनी व्याख्याच केल्या आहेत. दोन्ही तिन्ही श्लोकांच्या मधून त्यांनी व्याख्याच मांडली. हा पहिला श्लोक आहे. तर इथे अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति या, अनाश्रित कर्मफल म्हणजे ज्याला कर्माच्या फलाची इच्छा नाही आहे, किंवा जे अनाश्रित म्हणजे ते जे कर्म केलेलं आहे ते त्या कर्माला कशाचाच आश्रय नाही, म्हणजे कोणत्या तरी आश्रयावर ते उभं नाही आहे. तर त्याला आश्रय नाही याचा अर्थ काय की ते निष्काम कर्म आहे. आणि आश्रय काय असतो कर्माला? फलाचा. कारण कर्मानंतरची लगेच पुढची पायरी फलच असते. त्यामुळे कर्माला जर फलाचा आश्रय नाही राहिला, म्हणून अनाश्रिता कर्मफलम, हे कर्माचं जे फल आहे ते कर्माच्या फलाची इच्छा अनाश्रित आहे, ज्याने धरलेली नाही आहे. आता कार्य म्हणजे नेहमीचं आपलं केलं जाणारं कसंही, म्हणजे दैनंदिन जीवनात सकाळी उठलो, आंघोळ केली, आपलं आवरलं, जेवलो, हे जे कर्म आहे हे आपलं नित्य कर्म आहे की देहाला आवश्यक आहे म्हणून हे देहाची आवश्यक कर्म झाली. परंतु ज्याला कार्य इथे शब्द घेतला आहे त्या कार्याला त्यांनी असा अर्थ लावला आहे की जे योग्य असं कर्म आहे, म्हणजे ठरवलेलं, म्हणजे आपल्याकरता जर ठरवलं असेल, म्हणजे मी जर माझ्याकरता ठरवलं तर मी माझ्या विहित कर्माचं आचरण करीन असं मी ठरवेन. विहित कर्म म्हणजे मला दैनंदिन जीवनामध्ये जे आवश्यक आहे, एक स्त्री म्हणून माझ्या मागे असलेलं कर्म आहे की हे घर मला सांभाळायचं आहे आणि मग मला त्याच्या अनुषंगाने जी कर्तव्य आहेत ती करायची. एखादा वैदिक आहे, त्या वैदिकाने जर ठरवलं की मला वैदिक पद्धतीने जीवन जगायचं आहे, तर तो त्या पद्धतीने आपल्या सकाळपासून त्याची दिनचर्या आखेल आणि त्या प्रकारे तो कर्म करील. तर इथे सुद्धा त्यांनी जे कार्य म्हटलं आहे ते आपल्या दिनचर्येला अनुकूल असं जे कर्म आहे त्याला त्यांनी कार्य असा शब्द वापरला आहे. आणि त्याचा अर्थ करताना इथे गीताकारांनी किंवा म्हणजे ज्यांनी टिप्पणी लिहिली आहे, अर्थ केला आहे, त्यांनी त्या ठिकाणी करण्यास योग्य असलेले असे कार्य, जे कर्म जे आहे त्याला कार्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी होते. हा कर्ता आहे आपण आहोत, कर्म आहे आपण निवडलं आहे, आणि त्याचं जे घडतं, जे केलं जातं ते कार्य आहे. म्हणजे कर्माची योजना आहे. आता समजा धरून चालला की आपण ठरवलं सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, अगदी माघ स्नान करायचं आहे असं जरी ठरवलं तरीसुद्धा त्या माघ महिन्यामध्ये ते स्नान करण्याकरता त्या योग्य वेळी उठलं पाहिजे, हे त्याचं कर्म झालं. आणि माणूस सांगताना असं म्हणेल की त्याचा रिझल्ट काय किंवा त्याचा परिणाम काय, नाही बाबा हे कार्य योजलं होतं तसं पार पडलं. तर ते लग्नात सुद्धा आपण म्हणतो की नाही की लग्न कार्य जी आहेत, तर ते लग्नाचं जे कर्म आहे ते कर्म योजलं आहे, ते योजलेलं जे कर्म आहे ते पार पडलं आहे, ते म्हणजे त्याचा परिणाम म्हणजे कार्य. तर ते जे कार्य आहे
ते योग्य आहे. योग्य आहे म्हणजे कर्म योग्य आहे म्हणून योग्य कर्म केलेलं ते कार्य आहे. तर ते असं नसलं, असं जर घडलं नाही, कर्म जर योग्य स्वीकारलं गेलं नाही आणि आपण एखादं आज असं ठरवलं की जाऊ दे, आज आपण कंटाळा आला आहे, काही नको करायला, आणि माणूस अगदी आरामात बसून राहिला, काही करायचं नाही म्हणून विश्रांती घेत राहिला, मग आणखीन कंटाळा आला, माणसाने 5-6 तास सोडून द्या, जाऊ द्या, आता आजचा दिवस गेला फुकट. मग त्यानंतर जेव्हा आपण म्हणतो अक्षरशः वेळ फुकट घालवला, काही आपण केलं नाही, म्हणजे कर्मच केलं, बसून राहणं हे कर्मच आहे. परंतु ते जे कर्म आहे ते उपयोगाचं नाही आहे किंवा योग्य नाही आहे, म्हणजे त्याच्या मागे दोष आहे. आळस हा दोष आहे, आवश्यकता नाही आहे. दमलो आहे आणि आम्ही विश्रांती घेतली आहे तर आवश्यक आहे. म्हणजे ती 4 तासाचा वेळ जर आम्ही आळसात घालवला असेल तर विश्रांती 8 तासाची घेतली तरी परवडेल, कारण ती आवश्यक होती. आता ती आवश्यक नाही आहे, पण आम्ही उगाचच आळस केला आहे. तर त्यांना सांगण्याचा हेतू एकच आहे की जेव्हा आम्ही कर्मशब्द वापरतो तेव्हा त्या कर्माला आम्ही योग्य कर्म असं समजतो, म्हणून जे कार्य घडतं ते योग्य घडतं. काय आपण म्हणतो, वीज पडून राहिलो, आळस आला, आता संध्याकाळी काही करावं असं वाटत नाही, आजचा सगळा दिवस फुकट गेला, म्हणजे त्याच्यातून परिणाम काहीच साधला गेला नाही, एवढाच एक त्याच्या मागचा अर्थ आहे. आणि त्यामुळे तो थोडा आपण बघितला की कार्य हे योग्य कर्मातून उत्पन्न झालेलं त्याला कार्य म्हणावं, किंवा ती त्रिपुटी लक्षात घ्यावी. म्हणजे कर्ता, कर्म आणि कार्य ह्या त्रिपुटीचा विचार करताना कर्ता व्यक्ती आहे, काही करण्याचं योजतोय, कारण योजल्याशिवाय तो करणारच नाही, कारण ते ठरवणार आहे कोण, मन सांगणार आहे आणि बुद्धी निर्णय घेणार आहे. त्यामुळे मनबुद्धीने निर्णय घेऊन ते कर्म पार पाडलं आहे आणि त्या कर्माचं जे फळ आहे ते कार्य आहे. त्यामुळे जे ही त्रिपुटी आहे, प्रत्येक वेळी कसं आपण म्हणतो ना की प्रत्येकच बाबतीत आहे की उपासक म्हणजे भक्त आहे, त्यानंतर केलेलं साधन आहे आणि त्या साधनातून निर्माण झालेली भक्ती आहे, अशी प्रत्येकाची त्रिपुटी आहे. आणि या प्रत्येक त्रिपुटीबरोबर इथे त्यांनी कार्य हे उपयुक्त योग्य असं कार्य असा अर्थ घेऊन पुढे जा म्हणतात ते. अनाश्रितः कर्मफलम, जे कर्म केलेलं आहे त्या कर्माच्या फलाला त्या कर्त्यांनी कशाचाही आश्रय ठेवला नाही, म्हणजे कशाचीही अपेक्षा ठेवली नाही. कार्यम कर्म करोती, हा त्याचं जे कार्य आहे, कार्य याचा अर्थ त्याला आता योग्य ते काही जे आपण आत्ता म्हटलंय त्याप्रमाणे करायला जे योग्य गोष्ट आहे ती कर्माचा निश्चय करून आपण केलेली आहे. आता जो अशा प्रकारचं कर्म करतो, म्हणजे एक प्रकारे आपण सुद्धा म्हणतो ना, आपलं जीवन हे सुद्धा तपच आहे की सकाळी उठल्यापासून वेळ चुकवायची नाही म्हणजे नाही, कामं करायची म्हणजे करायची, आपल्यावरची जी कामं आहेत नित्य ती करून मोकळं व्हायचं. हे तरी काय आहे शेवटी, हे ते जे कर्म करणं आहे नेटानी, ते नेटानी कर्म करणं हा सुद्धा एक प्रकारचा म्हणजे कर्मयोगच आहे. त्या कर्माच्या ठिकाणी ते अनाश्रित कर्मफल आहे की नाही माहीत नाही, आपल्या ठिकाणी काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी द्यायचं असतं, कुणाच्या तरी करता करायचं असतं, असे बरेच हेतू असतात. पण जरी असलं तरी सुद्धा ते म्हणतात की तोच संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे आता दोन आपण आत्तापर्यंत पाहिलेत, एक संन्यासी आणि एक योगी. संन्यासी कोण, दुसऱ्या अध्यायात सांगितलेला जो सांख्ययोग आहे, म्हणजे जो ज्ञानाचा मार्ग आहे, त्या ज्ञानाच्या मार्गाने जाऊन कर्माच्या विषयीचं अंतःकरणामध्ये फारसं उत्सुकतेने काही विचार न ठेवता उदासीनतेचा अवलंब करून जो आता पडतंच कर्म, कारण तुम्हाला जेवावंच लागतं. म्हणजे संन्यासी जरी असला तरी ते म्हणतात ना, म्हणजे दुपारी 12 वाजता आवासी, तसा तो संन्यासी भूक लागते तेव्हा तुमच्याकडे दारामध्ये उभा राहतोच भिक्षावाडा माई म्हणून. त्यामुळे काही तर अपरिहार्यच आहे. परंतु आता संन्यासी म्हटला की कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यांनी कर्माला प्राधान्य दिलेलं नाही, ज्यांनी ज्ञानाला प्राधान्य दिलं. आपण असं म्हणणार नाही ज्यांनी कर्म टाकलंय, कारण कर्म टाकताच येत नाही. तसं म्हटलं तर देहाच्या अनुषंगाने असो किंवा अन्य कोणत्याही कारणाने असो. त्यामुळे हा संन्यासी आहे.
आता योगी कोण आहे? ज्याला योगी म्हणायचं तेही लक्षात ठेवायचं की तो कर्म प्राधान्याने करतो, तो कर्म चुकवत नाही आणि त्या कर्माच्या फलाची अपेक्षा पण करत नाही. असा कर्माच्या फलाची अपेक्षा न करणारा आणि आपलं कर्म नित्यनेमानी नेटानी साक्षेपानी करणारा असा योगी. आता इथे त्यांनी तुलना किंवा दोन्हीचं मिळून एक व्याख्या करायला घेतली आहे. आता ते काय म्हणाले? कार्यम कर्म करोती हा. कार्य आणि कर्म हे ज्याचं दोन्ही योग्यच असतं. कार्य कर्म योग्य झालं की कार्य योग्य होईलच, सुदैवानी होईलच. कधी कधी योग्य कर्माची इच्छा करून सुद्धा. आता एका व्याख्येवर आलोय आपण इथे 6व्या अध्यायाकरता. योग समत्वम योग उच्यते. आता दुसरी जी व्याख्या आहे योग कर्मसु कौशलम. आता त्या व्याख्याने काय होतं, म्हणजे या दोन व्याख्या सारख्या एकत्र किंवा भगवंतांनी सुद्धा एकामागोमाग श्लोकांमध्ये का सांगितलेत एका अध्याय? त्याचं कारण असं की समत्व चित्ताची समस्थिती आहे. आता आज अध्याय 6वा आणि गडबड झाल्याबरोबर आपलं चित्त विचलित झालं. 2 मिनिटं पुन्हा आपल्याला आपल्या ठिकाणावर यावं लागलं. याचा अर्थ काय झाला? चांगलं कर्म करण्याची योजना केलेली असताना ते कर्म पार पडताना आपल्याकडून योग्य प्रकाराने पार पडायला सुरुवात झाली नाही. आता का नाही झाली? कारण योग कर्मसु कौशलम. कर्मातलं जे कौशल्य आहे किंवा जी कुशलता, ठीक आहे, झालं ते झालं. आपल्याकडनं काहीतरी गोंधळ झाला, आपल्याकडनं काहीतरी चुकलं, तर चुकल्याबरोबर इतकं सगळं गडबडून जाण्याचं काही कारण नाही. म्हणजे बुद्धी मन सगळं इकडून तिकडून होऊन गेलं, जागेवर यायला असं नाही होतं उपयोग. त्याचं कारण आहे बुद्धी हल्ली किंवा आपला विचार हल्ला किंवा आपलं मन गडबडलं. यांनी होतं काय? तुमच्या कर्मातलं कौशल्य निघून जातं. म्हणजे पुढे कितीतरी वेळ तुम्हाला काही सुधरतच नाही काय करायचं ते. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं? तर काय करायचं म्हणजे इथे म्हणून कार्यम कर्म करोती हा. ज्याचं कार्य आणि कर्म योग्य होतं, कर्माला सुरुवात योग्यतेने केली आणि कार्यात त्याची परिणती योग्य नाही झाली. अगदी एक साधी गोष्ट, एखादा पदार्थ करायला निघालो किंवा एखादी गोष्ट करायला निघालो घरामधली आणि ती करताना अगदी व्यवस्थित सुरू केली, पण ते करत असताना जर चूक झाली. आता समजा आपण दूध हे तापवतोय आणि तापवणाऱ्या दुधाला थोडं दुर्लक्ष झालं, भसा दूध ओतू गेलं. म्हणजे आता काय झालं? कर्माची योजना तर बरोबर होती, पण आता जे कार्य आहे ते मात्र गडबडलंय. जे असं होऊ शकतं. योग्य बुद्धीनी योग्य काही नाही हो, गॅस बारीक होता, सगळं होतं, माझं लक्षच होतं, मी इथंच होते, पण नेमकं ते वर आलं. आता ते त्या वर येण्याच्या वेळी म्हणजे कमी काय पडलं? आमची सावधगिरी कमी पडली. म्हणजे कर्माच्या कौशल्यातला एक मोठा गुण आम्ही चुकलो, तो म्हणजे सावधगिरी. म्हणजे माझी मैत्रीण नेहमी म्हणायची की मला सांगितलेला वैद्यांनी काढा जो आहे तो काढा करण्याकरता त्यांनी सांगितलं की पाणी ठेवा, उकळायला लागलं की त्याच्यामध्ये पावडर टाकायची, ती काढायची जी पूड आहे ती पूड त्यात टाका आणि मग ते झाकून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी काढा करायला ते भिजेल. म्हणून आधी उकळू द्या, उकळल्यावर ते पावडर टाका आणि लगेच झाकून बंद करा. म्हणजे ही त्याची प्रोसिजर किंवा ही त्याची पद्धत तो काढा करण्याकरताची. ती म्हणाली माझ्याकडे आठवड्यातले 5 दिवस नुसता पाण्याचाच काढा आटायचा. पाणी ठेवलंय, विसरलो, पाणी आटून गेलं, भांडं नुसतंच मोकळं झालं. म्हणजे कर्म तर चांगलं करायला निघालो, कार्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे दोन्हीही बाजू आपल्या लक्षात राहायला हव्यात की कर्म खूप चांगलं सुरू केलं आपण. साधी गोष्ट, आहो द्या वड्या करायला घेतल्या आणि ते माझं ती अलीकडेच गडबड झाली, तर ते इतक्या चिवट झाले की बघायला नको, ते नुसती अशी त्याला तार यायला लागली. म्हणजे हे काय कर्म अगदी योग्य आहे, पण त्याचा रिझल्ट काही कार्यात परिणत होत नाही, असं पण होऊ शकतं. कर्माचा संकल्प उत्तम आहे, पण उत्तम संकल्प असलेलं कार्यसुद्धा आपल्याला त्याच्यात परिणत करता येत नाही. म्हणजे हे या 2-3 गोष्टी का कर्माच्या संदर्भात आहेत म्हणून आणि व्याख्या केली आहे म्हणून. योग कर्मसु कौशलम
ही व्याख्या कर्माच्या इथंच केली आहे. त्यांनी सांगितलं की ते कार्य जे निर्माण होणार आहे ते त्याचं फळ आहे, पण तुम्ही आधी त्या कर्मात बरोबर राहिलात, 100% अथपासून इथेपर्यंत गेलात, तरच कार्य चांगल्या स्वरूपामध्ये परिणत होईल. हा एक भाग. सन्यासी तोच संन्यासी आहे, सयोगीच तोच योगी आहे. आता का दोनदा म्हटलं? मग आपण म्हणू एकदा संन्यासीन पुन्हा योगी का म्हटलं? ते तेवढ्या करता म्हटलं. आता कायम लक्षात ठेवायचं की जो कर्मकांडाला गौणत्वाने स्वीकारून जो ज्ञानमार्गाला प्राधान्याने स्वीकारतो तो संन्यासी आहे, तो कर्माचा त्याग करतो. आणि जो योगी हा शब्दाने सांगितलेला आहे तो योगी म्हणजे तो निष्काम कर्माची किंवा विहित कर्माची किंवा स्वधर्माची जी काही त्याची भूमिका असेल, कारण आपण निष्काम कर्म काही पहिल्या पातळीवर म्हणू शकत नाही. निष्काम कर्म ही स्थिती यायला लागेल, तर त्याची स्थिती आली तर तो निष्काम कर्म करणार होय, नाही तर आपल्यासारखा कर्तव्यनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करेल. शक्यतो आपलं कर्तव्य चुकू नये, शक्यतो आपल्याकडनं गोंधळ होऊ नये, एवढा विचार नक्की करील. तर त्यामुळे इथे हा जो योगी आहे हा कर्माचा विचार करणारा आहे. त्यामुळे कर्माचा विचार करणारा, कर्ममार्गाने जाणारा, कर्माला प्राधान्य देणारा असा कोणताही शब्द वापरला तरी आपल्याला चालेल. म्हणून सन्यासीचे योगीचे. मग कोण नाही तर म्हणाले निरग्निर, जे जो अन्ना करता किंवा कशाही करता अग्नीला स्पर्शत नाही. संन्यासी अग्नीला स्पर्श करत नाही. म्हणजे एकदा संन्यासाश्रम स्वीकारला की गॅसवर शेगडीवर आपण ठेवून स्वयंपाक करून जेवायचं नाही आहे, म्हणून तो भिक्षा मागतो आणि त्या भिक्षेवरती तो जगतो. कारण संन्याशाने भिक्षा का मागायची? कारण त्याला अन्न शिजवायचं नाही म्हणून. कुणी शिजवलेलं अन्न त्याच्या झोळीत टाकलं तर ते अन्न त्यांनी स्वीकारायचं. म्हणून संन्याशांनी इथे दोन शब्द वापरले. इथे निरग्निर म्हणजे अग्नीला जो स्पर्शत नाही तो, आणि दुसरा नच अक्रिय. अक्रिय म्हणजे जो कर्म करायला मागे पुढे करतो, आळस करतो, टाळतो किंवा त्याच्याकडनं कर्म सुटतं, यातला काही प्रकार होऊ शकतो. म्हणजे अक्रिय म्हणजे निष्क्रिय किंवा कर्म निष्क्रिय नसला तरीसुद्धा कर्म करताना तो त्याच्यामध्ये पूर्ण अर्थाने या टोकाचा त्या टोकाला जाईलच की नाही माहीत नाही, किंवा तो केव्हाही ते टाळून देईल. म्हणजे समजा मी आज सकाळी ठरवलं की मला आज सकाळी व्यायाम करायचा आहे, मला सकाळी फिरायला जायचं आहे, मला सकाळी लवकर आंघोळ करायची, काहीतरी एक निश्चय केला आणि काय झोपून राहिले. म्हणजे मग ते कर्म काय ही अक्रियच आहे, की कर्माची बाजू जो टाळून देतो तोही यातला काही होऊ शकत नाही. म्हणजे योगी व्हायचं असेल तरी किंवा संन्यासी व्हायचं असेल तरीही त्याला निष्काम कर्माची जोड असावीच लागते. त्याच्या ठिकाणी कर्म, कारण आपण जे सारखं म्हणतोय ना कर्माची अपरिहार्यताच आहे, तर ते नाकारताच येत नाही. म्हणजे इथे योग शब्दाचा आता पुढे जाताना ध्यानयोगाचा विचार करताना आता त्यांनी काय असं का सांगितलं? कारण त्यांनी ह्या दोनही मार्गाच्या मधले ड्रॉबॅक्स सांगितले. त्या दोनही मार्गामधल्या मर्यादा त्यांनी सांगितलं. एक मर्यादा काय आहे संन्यासाची, की कर्म करायचं नाही म्हटलं तरी कर्म करावं लागतं. अग्नीचा स्पर्श टाळला तरीसुद्धा अग्नीवरचं खरं म्हणजे खायचंच नाही आहे खरा. आता पर्याय काही नसतो आणि माणूस जगू नाही शकत म्हणून, नाही तर फलाहारच करायचा आहे. अग्नीवर शिजवलेला पदार्थ संन्याशाने खायचाच नाही. दूध फळं असंच राहायचं आहे. पण आता तो जेवतो म्हणून दुसऱ्यांनी केलेलं अन्न भिक्षेच्या रूपामध्ये स्वीकारतो. म्हणजे दोन गोष्टी, की संन्यासी असला तर तो प्रामुख्याने अग्नीचा स्पर्श टाळतो. म्हणजे त्यांनी अग्नीचा स्पर्श टाळला म्हणजे अगदी फार मोठा संन्यासी झाला. म्हणजे नुसता दूध फलाहारावर राहिला म्हणजे संन्यासी झाला का? नाही. दुसरं की ज्यांनी आपल्याकडून कर्म केलं पण ते अनाश्रित कर्माच्या फलाला ठेवलं नाही. ते कर्म करत असताना अनाश्रित नाही, आमची काही ना काहीतरी अपेक्षा आहे, छोटी मोठी तरी अपेक्षा आहे. नाही
तर केलेलं कर्म आमच्याकडनं योग्य तरी झालं नाही, योग्य प्रकाराने कर्म पार पडता आलं नाही. त्यामुळे आम्ही कर्माला सुद्धा त्या योग म्हणू शकत नाही, कारण योग कर्मसु कौशल्यम आम्हाला आधीच व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे योगात सुद्धा आमच्या कर्मात, आणि कर्माचा किस काय, बाल का खाल निकाल नाही, आत्तापर्यंत आपण अनेक वेळा कितीही किस पाडला तरी सुद्धा कर्मात कौशल्य आलं असं म्हणताच येत नाही. पुन्हा पुन्हा तेच आहे, कुठेतरी उणीव राहतेच. म्हणून समर्थांनी जे म्हटले ना, यथा सांगते कर्म काही घडेना, कधीच घडू शकत नाही. काहीतरी कर्मात दोष राहू शकतो, कारण आपल्याकडे जसं म्हटलंय तसं या जगात कोणतीही गोष्ट 100% नाहीच आहे, द्वंद्वात्मक जग आहे ना. त्यामुळे 99.9 असलं तरी 0.01% तरी आपल्याकडनं चूक आहेच, किंवा त्याच्यात उणीव आहे, कमतरता आहे. म्हणजे आता लक्षात काय ठेवायची आहेत, दोन संकल्पना आता कायमच्या गीतेच्या संदर्भात, एक संन्यासी, एक योगी, आणि निष्काम कर्मयोग हा जो विषय आहे हा त्यांचा पुन्हा पुन्हा अनेक ठिकाणी चर्चेला आलेला आहे. संन्याशाला सुद्धा निष्काम कर्मयोग हवा, हे करणारा सुद्धा निष्काम कर्मयोगानेच जाणारा हवा, कारण कर्म सुटतच नाही. त्यामुळे त्या म्हणजे साधी गोष्ट, आता संन्याशांनी काय निष्काम कर्म, गेला दारामध्ये भिक्षा मागायला, आज गोड असेल तर बरं होईल, आज माझ्या आवडीचा पदार्थ जास्त वाढला तर बरं, आली ना, ते जे दिलंय वाढलंय ते घेतलंय भिक्षेत, असं होत नाही. असो, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मनुष्याचं कर्म त्याच्या कार्याला बिघडवू शकतं. आता संन्यासी किंवा योगी कोणाला म्हणावं याकरता एक पर्याय त्यांनी इथं सांगून टाकला, की जो अग्नीला स्पर्शत नाही म्हणून तो संन्यासी ठरत नाही, कारण त्याच्याकडचा तो मोठा भाग आहे की संन्याशांनी अग्नीला स्पर्श केला न खायचं नाही, ही एक बाजू. दुसरं, कर्माच्या ठिकाणी कर्मयोगी कुर्वन्यवेह कर्माणी, जी जी विशेष शताम समा, 100 वर्ष तुला जगायचंच आहे, पण कर्म करतच जगायचं आहे. त्यामुळे कर्माचा कंटाळा आम्हाला केव्हा ना केव्हा तरी येतोच. दिवसाकाठी सुद्धा एखाद्या वेळेला लहर येते, म्हणजे रोज दिवसाकाठी म्हणण्याचा अर्थ असा की केव्हा तरी साठी 6 माशीच येते असं नाही. दिवसाकडे जाऊ दे, आज हे काम नाही, जाऊन दे, आज नको करायला, उद्या करू. म्हणजे मनुष्य आजचं काम उद्यावर टाळतो, तेव्हा ते टाळण्याला योग्य अयोग्य हा विषय नाही आहे. विषय एवढाच आहे की त्या कर्माच्या बाबतीत आम्ही अक्रिय होतो. म्हणजे कल करे सो आज, आज करे सो अब, असं जर स्वीकारायचं तर आम्ही जे योजलंय ते सुद्धा आम्ही आज करे सो कल और कर करे सो कभी भी, इतके आम्ही ते पुढे टाळत नेतो असो. तर त्यामुळे इथे अक्रिया ही कर्माचा मार्ग जे योग्या करता किंवा योगी ज्याला म्हणायचं त्याच्या बाबतीत, ज्याला संन्यासी म्हणायचं त्याच्या बाबतीत अग्नीचा स्पर्श नाही. हे असं जर घडलं तरीसुद्धा, म्हणजे त्यांनी अग्नीचं काही स्पर्श केलं, खाल्लं नाही, किंवा हा कधीच काम करण्यामध्ये आळशी झाला नाही, तरीसुद्धा त्याला जर कर्मफलाच्या आश्रयाशिवाय जर तो राहिला नाही तर त्याला संन्यासी किंवा योगी काही म्हणता येत नाही. म्हणजे शेवटी कर्म हे असं झालंच पाहिजे. असं म्हणजे कसं, जे कर्मफलाचा आश्रय नाही आहे, म्हणजे हे मॅन्डेटरी आहे. थोडक्यात काय की हे असंच झालं पाहिजे, हे सक्तीचं आहे. आता ह्याच्या पुढे त्यांनी म्हणजे 2-3 गोष्टी काय म्हणूया व्याख्येच्याच आहेत म्हणून आपण बघू. यम संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव, नहि असन्यस्तस्य संकल्पो योगी भवती कश्चन. आता म्हणून त्यांनी म्हटलंय की जो अर्जुना, ज्याला संन्यास असं म्हटलं जातं ना, त्यालाच योग असं म्हटलं जातं, हे तू लक्षात घे. संन्यास आणि योग हे दोन्ही काही वेगळे नाहीत. म्हणजे काय झालं, ज्ञानमार्गाने गेलात तरीही वेगळं नाही, कर्ममार्गाने गेलात तरीही वेगळं नाही. म्हणून काय श्लोक आलं, एकम सांख्यम च योगम च य पश्यती स पश्यती. सांख्य म्हणजे ज्ञानमार्ग आणि योग म्हणजे हा कर्माचा मार्ग, हे दोनही मार्ग काय आहेत, एकच आहेत. आता पुन्हा इथे 6व्या अध्यायात तोच विषय आणला त्यांनी. ते म्हणतात यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धी पांडव. ते त्या ज्याला योग म्हणतात ना अर्जुना, त्यालाच जे योगी म्हणतात, किंवा जो
ज्याला आपण संन्यासी म्हणू, चुकून योगी म्हटलं, ज्याला आपण संन्यासी म्हणू तोच योगी आहे, किंवा जो योगी म्हणू तोच संन्यासी आहे, किंवा संन्यासी आणि योगी हे दोघेही एकच आहेत. जे ह्या दोघांच्याही करता लावलेले निकष एकसारखे आहेत. म्हणून नाही असन्यस्तस्य संकल्पो योगी भवती कश्चन. म्हणाले कोणीही पुरुष जर संकल्पाचा त्याग न करता राहिला तर त्याला ना योगी म्हणता येतं ना संन्यासी म्हणता येतं. हे संकल्पामध्ये राहून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचूच शकत नाही. कुठे आणला त्यांनी विषय आपला? त्यांनी आता आणखीन पुढे नेला. त्यांनी सांगितलं की ज्ञानमार्गाने जाण्याकरताच्या काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही स्वीकारल्या. कसं ज्ञानाचा मार्ग स्वीकारताना आपल्याला 4थ्या अध्यायात सांगितलं, 3ऱ्या अध्यायात सांगितलं, एका ठिकाणी 2दा सांगितलं, 5व्या अध्यायात पुन्हा एकदा सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा सांख्ययोग सांगितला, मग कर्मयोग सांगितला, मग त्यांनी कर्म आणि ज्ञान संन्यास योग सांगितला. मग आता इथे मागच्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग सांगितला. प्रत्येक गोष्टीची इंट्रोडक्शन दिली त्यांनी आपल्याला, त्याच्याबद्दलची प्रस्तावना केली किंवा भूमिका सांगितली. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं की कर्माच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीत किंवा योगाच्या बाबतीत आणि सांख्याच्या बाबतीत हे दोन्ही जे विषय आहेत ते विषय जेव्हा आपल्या आपल्या मार्गाने जातात तेव्हा त्याचं स्वरूप काय, म्हणून आपल्याला कर्माचं स्वरूप सांगितलं, ज्ञानाचं स्वरूप सांगितलं, आणि ते आपण प्रत्येक वेळी बघितलं आहे. वेगळी वेगळी चर्चा त्याच्यामध्ये आलेली. कर्मसन्यासाचं स्वरूप 5व्या अध्यायामध्ये पण बघितलं की कर्म कसं सक्तीचं आहे, संन्यास पण कसा सक्तीचा आहे, तेही सांगून झालं. म्हणजे एकदा स्वतंत्रपणे 2 विषय मांडायचे, दोन्ही विषय मग एकत्र करायचे, कर्म घ्यायचं, ज्ञान घ्यायचं म्हणजे संन्यास घ्यायचा, आणि तो विषय पुन्हा एकदा समजावून सांगायचा कर्म आणि ज्ञानातला फरक. आणि शेवटी पुन्हा 5व्या अध्यायात त्यांनी कर्मही कसं महत्त्वाचं आहे आणि संन्यास म्हणजे ज्ञानही कसं महत्त्वाचं आहे हेही पुन्हा सांगितलं. म्हणजे अनेक प्रकारांनी त्यांनी आपल्यापुढे ज्ञान आणि कर्म ठेवलं 5व्या अध्यायापर्यंत. आणि कशी एक मांडणी असते बघा, म्हणजे यात कौशल्य कोणाचं एडिटिंग केलं आहे व्यासांनी, त्यामुळे ते कसं बरोबर विषय आपल्यापुढे. आता त्यांना सांगायचं ठीक आहे, ह्या दोनही मार्गांचं आम्ही उत्तम प्रकाराने तुम्हाला वर्णन करून सांगून त्याच्याविषयीची चर्चा करून झाली. आता संन्यासी कोण हे पक्क ठरलं. त्याच्याकरता आम्ही इथंच ही आता पहिल्या श्लोकामध्ये तुम्हाला व्याख्या पण दिली, आणि त्याने अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोती सा याने आम्ही तुम्हाला ती व्याख्या पण दिली. पण ह्या व्याख्येला घेऊन तुम्ही जर समजाल की हा योगी आणि संन्यासी, आता कोणत्या कन्क्लुजनला आणलं आपल्याला? संन्यासी आणि योगी एकच आहे, काही त्या दोघांच्यामध्ये फरक नाही. पण तो संन्यासी किंवा योगी होईलच केव्हा? जेव्हा त्याच्याकडे संकल्प राहत नाही तेव्हा. जोपर्यंत तो संकल्प करतो आहे तोपर्यंत तो काही योगी होत नाही, संन्यासी होत नाही. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे डिस्कस केलं, ज्याची चर्चा केली, त्याच्यामध्ये तुम्ही संकल्पाचा विचार त्याला प्राधान्य दिलं नाही. आता त्याला जेव्हा प्राधान्य येईल संकल्पाला, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा त्याच्या ठिकाणचा संकल्प संपेल तेव्हाच तो योगी नाही तर संन्यासी होईल. आणि म्हणून त्यांनी शब्द वापरताना काय वापरलाय? असन्यस्त संकल्प, ज्याचा संकल्प संन्यस्त झालेला नाही. संन्यस्त म्हणजे त्यांनी ठेवला नाही, बाजूला ठेवला नाही, त्याचा त्याग केला नाही. कारण संन्यास म्हणजे काय? सम्यक न्यास. तर सम्यक न्यास ज्यांनी त्याचा केला नाही, न्यास केला नाही म्हणजे संकल्पाला बाजूला केलं नाही, म्हणजे असन्यस्त असा जो तो संकल्प झाला की जो बाजूला ठेवला गेलेला नाही. म्हणजे आता त्यांना काय सांगायचं आहे आपल्याला? पुन्हा 2 गोष्टी, की पुन्हा संन्यासी आणि योगी हे संन्यासी योगी होऊ शकत नाहीत जोपर्यंत संकल्प सुटत नाही. आता मग संकल्प म्हणजे आणखीन खाली काय उतरायचं? आपण आणखीन खाली उतरायचं म्हणजे वृत्ती. आता प्रत्येक वेळी काही संकल्पच असतो असं नाही, वृत्ती असते. हे आत्ता मी वाचतीये, बोलतीये,
हे बोलत असताना माझ्या मनात आलं की नाही, थोडीशी खडीसाखर खायला हवी. म्हणजे एक वृत्ती तरंग निर्माण झालं ना. म्हणजे एक माझी वृत्ती चालू आहे इथे, की मी काहीतरी बोलतीये, म्हणजे काहीतरी मेंदू जुळवाजुळव करतच असेल की नाही त्या वाक्याची किंवा त्या विषयाची. ती केलेली जुळवाजुळव तोंडातनं बाहेर पडेपर्यंत जी काही प्रोसेस आहे, जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया घडतेच आहे एका बाजूने. आता वास्तविक त्याच्यावरच मन एकाग्र झालं पाहिजे. पण इतकी एकाग्रता मनाची नसल्यामुळे ही आवश्यकता आहे का मला खडीसाखरेची? नाही आहे. पण तरी माझ्या मनात विचार आला की नाही, आपण थोडीशी खडीसाखर तोंडात टाकू. म्हणजे याचा अर्थ असा की बुद्धी चंचल आहे, ती एका ठिकाणी थांबू शकत नाही. ती एक विचार करत असताना दुसरा विचार करत राहते किंवा तिच्या ठिकाणी तो दुसरा विचार येतो. आता ह्याचाच अर्थ काय, की आमच्याकडे सारखा मोठा एखाद्या गोष्टीचा निश्चयच करायला पाहिजे असं नाही, संकल्पच करायला पाहिजे असं नाही. आमच्या पुरतं तरी अनेक वृत्ती तरंग उत्पन्न होतात. म्हणून या ठिकाणी लक्षात एकच घ्यायचं की संन्यास काय आणि योग काय हा आमच्यापासून कोसो दूर विषय आहे. आम्ही त्याच्या जवळ पोचूच शकत नाही, कारण आमच्या मनामध्ये वृत्तीचा निरोध होतच नाही. आणि म्हणून योग जेव्हा त्यांनी म्हटलंय, शब्द वापरलाय, तो योगमार्गाला जो योग शब्द आहे त्याची व्याख्या काय आहे? योगच चित्तवृत्ती निरोध. हा चित्ताच्या वृत्तींचा जिथे पूर्ण निरोध होतो, जिथे अगदी एखादा बांध घालावा आणि ते पाणी अडवावं, तसं हे वृत्तीचे संकल्प सगळे जाडले जातात. कोणताच विचार, कोणतीच भूमिका, एका पाठोपाठ एक येणारे उलटसुलट गोष्टी ह्या कधीच तिथे शिल्लक राहत नाहीत. मग तेव्हाच तो योग होतो. नाही तर त्या ठिकाणी योगाचं स्वरूप असत नाही, कारण वृत्ती सातत्याने निर्माण होत राहतात आणि त्या वृत्तीबरोबर आमचं मन खेळत राहतं आणि आम्हाला काही विशेष वाटत नाही त्याचं. इतक्या वृत्ती निर्माण झाल्या, आपल्याला काय असं वाटत नाही किती डोक्यामध्ये विचार चालले, येतच राहतात. आपण काही करत असतो, आपला दुसरा काही उद्योग असतो, पण हे वृत्ती निर्माण होत असतात. आणि त्यामुळे आता आम्हाला कुठं आणून सोडायचं आहे? त्यांना ध्यानयोगामध्ये आणून सोडायचं आहे किंवा आत्मसंयमन योगामध्ये आणून सोडायचं आहे. तेव्हा आत्मसंयम होतो केव्हा? की जेव्हा वृत्तींचा संयम होतो. तेव्हा वृत्ती संयमाशी येण्याकरता त्यांनी ह्या आधीच्या व्याख्या केल्या आहेत की हे बाकीचं सगळं तुम्ही ज्ञानमार्गाचा किंवा कर्ममार्गाचा विचार करताना अनेक नियम, अनेक विधी, अनेक विचार, अनेक साधना मार्ग तुम्ही अवलंबत गेलात. आणि जर तुम्ही संकल्पाचा विचारच केला नाही, जर तुम्ही विचारांचा किंवा येणाऱ्या जो कल्लोळ आहे किंवा वृत्तींचे तरंग आहेत त्यांचा जर तुम्ही विचारच केला नाही, तर मात्र तुम्ही काही त्या ठिकाणी या मार्गात येऊन उभे राहू शकत नाही, बाकीचं कितीही केला तर. म्हणजे ऊपर की तो खूप बनी, अंदर की तो राम जाने, तसं वरवर सगळी तयारी पुष्कळ केली आहे, पण आतून मन जे स्थिर व्हायला हवं तेच झालं नाही. आता इथे त्यांनी म्हटले आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते. समत्व बुद्धिरूपी योगावर, म्हणजे आता इथे आपल्याला योगमार्गाचं मूळ स्वरूप. आता योगाची व्याख्या इथे पहा, तिकडे व्याख्या करताना कर्म म्हणून केली, आता इथे व्याख्या करताना समत्व योग उच्यतेचा विषय घेतला. आणि समत्व योगावरती समत्वरूपी जिथे समत्वम योग उच्यते, जेव्हा समत्वरूपी योगावर आम्हाला आरूढ व्हायचंय किंवा यायचंय, म्हणजे योगम आरुरुक्षो हो, ज्याला या योगाकडे येण्याची इच्छा आहे, ज्याला म्हणजे आरुरुक्ष म्हणजे घोड्यावर आरूढ व्हावं, तसं त्याला त्या योगावर आरूढ व्हायचंय. ते थोडक्यात काय, त्या मार्गाने त्याला जायचंय आणि त्याला वेगाने जायचंय, हळूहळू जायचंय, पण घोड्यावर बसून जाणार आहे तो. तर का असं पुन्हा म्हणायचं? ज्ञानाचा मार्ग असो, योगाचा मार्ग असो, कर्माच्या मार्गापेक्षा थोडा अधिक गतिमान आहे. त्यामुळे किंवा भक्तीच्या मार्गापेक्षा सुद्धा योगाचा मार्ग गतिमान आहे. जर भक्ती आणि योग तुलनेला घेतले तर योग मार्गामध्ये अष्टांग योगाला सुरुवात केली तर त्याचे चित्तशुद्धीचे केलेले प्रयत्न आहेत, लक्षात येतात की फार झटकन ते प्रयत्न काही प्रमाणात फलाल, पुढे तो अवघड ठरतो, पण सुरुवातीला पटकन त्याला त्याच्यामध्ये फल मिळू शकतं. काही गोष्टी तर देहाच्या पातळीपासून असल्यामुळे सुरुवात करणं सोपं जातं वगैरे वगैरे.
असं जे आहे, म्हणून त्याच्यावरती आरूढ होतो आहे. भक्तीवर आरूढ वगैरे काही होता येत नाही, कारण ही डिसिप्लिनरी गोष्ट आहे. शरीराच्या मधून किंवा आमच्या कर्मामधून किंवा योगाचा अवलंब करताना यमनियमांचं आचरण आणि आसन प्राणायामाचा अभ्यास, त्यामुळे या गोष्टी करताना आपल्याला जे समोर दिसतं ते एक निश्चित मार्ग दिसतो. तर त्या भक्तीला असा काय मार्ग आहे? तुम्ही किती पूजा करा, तुम्ही किती जप करा, जप कलन मला अनुभवाला आलं वगैरे काही नाही, जन्मभर बिचारा जप करतो पण काही अनुभवाला येत नाही. मग त्याच्या दृष्टीने त्याला जे पाहिजे आहे ते मिळतंच असत. सगळं वेगळं आहे, ते थोडंसं भावनिक आहे, ते थोडंसं योगासारखं शिस्तबद्ध बांधलेलं नाही आहे. त्याचे मिनिमम परिणाम मिळतात, जे वस्तुनिष्ठ असतात, ऑब्जेक्टिव्ह लेवलवरचे असतात ते मिळतात, पण म्हणजे तसं पुढे उपयोगाला येतं असं नाही. तसं योगात पण आहे. योगात सुद्धा सुरुवात केली आहे, फक्त त्याचे परिणाम काही लवकर जाणवतात. आणि थोडंसं नाही म्हटलं तरी योग्य दिशेने करत चालला तर ती एक थोडंसं टेक्निक आहे, त्याच्यामागे एक नाही तंत्र आहे. ते तंत्र अवलंबलं फार पुढं नाही जाणार, पण बऱ्यापैकी त्याला काही अनुभव घेता येतील, काही मिळतील असं. तर त्या ह्यानी आपण म्हणायचं की त्याला आरूढ होणे का म्हणायचं. जसं घोड्यावरती आरूढ होणे, हत्तीवरती, विशेषतः आपण घोड्यावरच म्हणतो, त्याच्यावर आरूढ होणे म्हणजे आता त्याला तो स्वीकारायचा आहे आणि त्या मार्गावरून त्याला जायचं आहे. तर म्हणाले असा चिंतनशील मनुष्य, मुने हे त्यांनी शब्द वापरला, मुने हे योगम कर्मकारण उच्यते. जर त्यांना हे प्राप्त करून घ्यायचं आहे तर म्हणाले काय, निष्काम कर्म करणं हेच महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे दुसरं कारण ठरतच नाही, निष्काम कर्म करावंच लागतं. जे योगीसुद्धा आहे आणि तो जर आसन प्राणायामाचा अभ्यास करत असेल तर कर्म निष्कामच व्हावं लागतं. कोणतीही कामना मनात आला, संकल्प की गेलं ना. म्हणजे तो जर आसन प्राणायामाचा अभ्यास करतोय आणि मनात काही काही संकल्प यायला लागले तर ते संकल्प त्याच्या लाभदायी होत नाहीत. म्हणून आता आपला विषय नाही, आपण तिथे बोललेलो आहे, त्याची व्याख्या करताना सुद्धा असं म्हटलंय, जी फलं सांगितली आहेत आसनांची, अनंत समापत्तीभ्याम, त्यातलं एक गोष्ट सांगताना म्हटलंय की अनंताची समापत्ती त्या ठिकाणी असावी लागते. आता आपल्याला काही इथे त्याचा फार विचार करायचा नाही, पण एक गोष्ट आहे की आसन करताना सुद्धा तुम्ही परमात्मेशीच जोडलं जावं लागतं. तुम्ही जसे भलते भरकटलेले संकल्प करायला लागलो आम्ही, तर तो म्हणेल तुम्ही कसे पोचाल तिथपर्यंत. म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आसनांचं फल मिळवायचं असलं तरी त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे जोडलं जायला पाहिजे, संकल्पामध्ये अडकता कामा नाही. प्राणायामाचं फल मिळवायचं असलं तरीही तेच आहे, तिथे सत्वशुद्धी आहे प्राणायामामुळे. आणि म्हणजे त्याच्या ठिकाणी प्राणायामामध्ये जे फल आहे त्याची प्रकाशशीलता म्हणजे ज्ञानाची प्राप्ती ही प्राणायामाने होते. तर प्रकाशशीलत्व म्हणजे सत्वगुण प्राप्त होतो. तोही प्राप्त होण्याकरता पुन्हा तुमच्या संकल्पाशीच जोडलेला आहे. म्हणून तो संकल्प कशाशी जोडला आहे तर निष्काम कर्मयोगाशी जोडला. म्हणजे कसं ते निष्काम भावाने कर्म केलं तरच या मार्गावर पुढे जाऊ शकतो. कोणत्या, ज्याला ह्या योगमार्गाचा अभ्यास करायचा आहे. आरुरुक्षेर मुनेर योगम, तर तो आरुरुक्ष आरूढ झालेला आहे तो मुनी जो चिंतन करतो आहे. आता कारण म्हणजे हेतू किंवा साधन त्याचं उच्यते. आता इथे त्यांनी म्हटलं की तस्य योगारूढस्य, जो आता ह्या योगावरती आरूढ झाला आहे, हे समजून झालं आता आपण सुरू केली आहे योगाचा अभ्यास, आसन प्राणायामाने सुरू करणार आणि शक्यतो आपलं जीवन बऱ्यापैकी चालवणार. तर आता असा जेव्हा तो अगदीच आपल्याला योगारूढ शब्दसुद्धा नाही म्हणता येणार, पण आपण आपले त्या मार्गात गेलो आहे असं म्हणू आपण, तर त्याला काय होतं, शमहा एव कारणम उच्यते. शमः कारण उच्यते. आपण श्लोकाप्रमाणे पुढे गेलो तर शम म्हणजे आपल्या इंद्रियांना शांत करणे किंवा इंद्रियांच्या ठिकाणी स्वास्थ्य येणे, स्थैर्य येणे, हेच शम. सर्व संकल्पांचा अभाव, नाही संकल्प कुठला राहणार, आमच्याकडे होणारच नाही संकल्प. अशी स्थिती जेव्हा येईल त्यावेळी
शमक कारणं उच्यते. संकल्प बाजूला टाका, तेव्हा काय होईल? तेव्हा आरूढ वृक्षेर मुनेर योग. तेव्हा तुम्ही योगावर आरूढ व्हाल. आता योग शब्द कोणता घेतला? तर ज्या ठिकाणी निर्विकल्प स्थिती प्राप्त होते असा संन्यास किंवा योग यापैकी कोणताही एक मार्ग निवडलेला जो कोणी साधक आहे तो जेव्हा संकल्परहित होईल तेव्हाच योगावरती आरूढ होऊ शकेल. म्हणजे दुसऱ्या बाजूनी काय म्हणायचं की काही झालं तरी ह्या योगाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या वृत्तींवरती पहिल्यांदा नियंत्रण आलं पाहिजे. शम आणि दम. दम कोणाकरता आहे? इंद्रियांकरता शब्द आहे. आणि शम कोणाकरता आहे? मनबुद्धी करता आहे, अंतःकरणाकरता आहे. या अंतःकरणावरती तुम्हाला नियंत्रण ठेवता आलंच पाहिजे. इथे हा एक विषय त्यांनी आपल्या पुढे मांडलाय. आणि सर्व संकल्प संन्यासी, ज्याच्या ठिकाणी सर्व संकल्पांचा संन्यास झालेला आहे, योगारूढच तदोच्यते, त्यालाच योगारूढ समजावं. अन्यथा तो योगारूढ आहे असं होत नाही. आता वरचा विषय पुन्हा घेत नाही. इंद्रिय भोगामध्ये तो जो आसक्त होतो, आता आपल्याला त्याच्याशी इथे काही शब्द आणि श्लोकात जायचं नाही, म्हणून आपल्याला फक्त एवढ्याच मतलब आहे, एवढ्याच गोष्टीशी, की सर्व संकल्प संन्यासी, सर्व प्रकारच्या गोष्टींचा, संकल्पांचा ज्यांनी संन्यास केला आहे, त्याग केला आहे, तोच योगारूढ आहे. म्हणजे हे कशाकरता आपल्याला पात्रता तयार करताय? हे सगळं आपल्याला योग मार्गाचं, ध्यान मार्गाचं किंवा आत्मसंयम योगाच्या करता आमच्याकडे काय काय पाहिजे आहे, किंवा करणारा जो साधक आहे त्याला कशाची आवश्यकता आहे त्या गोष्टी सांगताय, तरच तो योगारूढ होऊ शकतो. लक्षात घ्या म्हणाले. आता पुढे लगेच सांगितलं, 6वा श्लोक आहे. उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. म्हणजे उद्धरेत आत्मनात्मानम, आपला आपल्या, म्हणजे आपल्याच आपणच आपला किंवा आपल्यालाच आपला, किंवा आपल्या ठिकाणी आपलं जर आत्मा म्हणजे मन आणि हा जीव याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याला आपल्या मनाला त्यालाच सांभाळायचं. दुसरा कोण सांभाळायला येणार आहे? उद्धरेत आत्मनात्मानम, आत्मन, त्या आत्मनला आमच्याचकडून सांभाळायचं आहे. न आत्मानम अवसादयेत, म्हणाले त्याला दुसरा जसा कोणी सांभाळू शकत नाही आणि तसा त्याला अधोगतीला जाऊ न देणं हे आपलं काम आहे. माणूस म्हणतो नाही नाही, ती दैवगतीच अशी असते की माणसाची बुद्धी फिरते आणि मग त्यावेळी त्याला कळतच नाही आणि तो काहीही बोलतो, काहीही वागतो, आणि मग आपण म्हणतो की त्याचे दैवामुळे तो दैवाला अधीन आहे, प्रारब्धाची गतीच आपल्याला सांगता येत नाही, असं इथे गीताकार सांगतात. असं काही नसतं. न अवसादयेत, त्याला कुठे अधोगतीला तुम्ही नेऊ नका. अधोगतीला नेणं किंवा उत्तम गतीला नेणं हे काम आपलंच आहे, म्हणजे हे आपणच करायचं आहे. आणि अधोगती आणि उत्तम गती ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व खरं म्हणजे आपल्या जीवनाशी, त्या ना गरिबीशी, ना परिस्थितीशी, ना त्या आमच्या बुद्धीशी, ना आमच्या अनुकूलता प्रतिकूलता देहाची, कशाशीच अवलंबून नाही आहेत. ती उन्नती आणि ती अधोगती ही आमची आम्हाला वाटली पाहिजे, की नाही मी जिथे आहे, देवाने मला जे दिलं आहे त्याच्यापेक्षा मला वरच जायचं आहे, त्याच्यापेक्षा मला अधिक चांगलंच व्हायचं आहे. म्हणजे आपण अनेक वेळा जे आत्ता म्हणतो आहोत की मोदींनी जर हे सगळं केलं आणि त्यांच्या सरकारने माहीत जर, आता बघा ना, आज पुरीची आता पुरीचा कॉरिडॉर व्हायचा आहे, त्याच्याकरता काय जे 4,000 कोटी वगैरे दिलेले आहेत, त्याची बेसिक आहे, मग त्याचं काय होतं उद्घाटन वगैरे, आज सगळं म्हणजे एक 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 देवस्थान, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणायला हरकत नाही आपल्याला, असं सगळं ते सुधारत नेत आहेत आणि हिंदूंना अनुकूलता आणून देत आहेत. वास्तविक पाहतात त्यांनी आम्हाला हे सगळे बूस्टर डोस दिलेले आहेत, तर आमचं मन काही थोडंसं श्रद्धा असेल, पण त्याला आणखीन गती द्यायचं काम मात्र निश्चित त्यांनी केलं. की आता आम्हाला वाटलं पाहिजे की अरे
हे खरंच एवढं शासन सुद्धा करताय, आम्ही आमच्याकडनं वैयक्तिक आमच्या देवतेकरता काहीतरी करावं की, समष्टीकरता करावं म्हणजे आमच्या देशाकरता तर करावंच, पण वैयक्तिक पण करावं. म्हणजे हे जे सगळं आहे ना, इथे त्यांना सांगायचंय की आम्हाला आमचाच उद्धार करून घेतला पाहिजे. म्हणजे आत्ता ह्या परिस्थितीमध्ये लोक ज्या प्रकारचं उलटं सुलटं बोलत आहेत, म्हणजे ते बोलणं ऐकून असं वाटतं की अरे हे काय आहे, यांना काय म्हणजे अशी वागायची बोलायची इच्छा होते, असं करायची इच्छा होते. हे काही खरं नव्हे, म्हणजे हे वागणं नव्हे. कारण का तर इतक्या चांगल्या अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही तुम्हाला का खाली घसरण तुमची करून घेता, तुम्ही का खाली उतरता, नका उतरू. म्हणजे जे त्याच्यामधला भाग आहे वर जरा, म्हणून ते उद्धरेत शब्द वापरलाय त्यांनी. उत म्हणजे वर, वर जाणे. उद्धार म्हणजे काय आहे तिथून वर उचलणं. म्हणून उद्धार करा स्वतःचा, किंवा उद्धरेत आत्मनात्मानम हे म्हणण्यामागची भूमिका तीच आहे की स्वतःला सुधारून घेऊया, स्वतःला वरती नेऊया, स्वतःच्या ऱ्हासाला कारणीभूत. म्हणजे कसं आता श्रीमंती आहे, खूप पैसे आहेत, खूप शौक करावा, खूप जीवन असं आयुष्य आरामामध्ये घालवावं आणि बस मजा आहे. पण त्याच्यातून काय साधतो आहे, काय मिळतं आहे आम्हाला, लाभाचं काही मिळणार नाही. त्याच्यातून मिळालेल्या परिस्थितीच्या अनुकूलतेमधून आम्ही जर पुढे गेलो तर आम्हाला त्याचा लाभ आहे. आणि लाभ कशा अर्थाने आहे, काय माणूस त्याच्या आता आजकाल आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या परिस्थितीतून पुढे जायला अनुकूलता आहे, तर माणसांनी खरंच तो मार्ग अवलंबावा. पण माणूस व्यसनाधीन होतो, माणूस अनेक काय सगळ्यात योगशास्त्रामध्ये जर ज्याचा निषेध केला असेल तर त्याच्यामध्ये या अंमली पदार्थांच्या मध्ये माणूस जर अडकला किंवा त्याच्या आहारी गेला तर त्यांनी त्याला मूढचित्त असंच म्हटलं. म्हणजे तो तमोगुणातच जातो. तमोगुणात जाणं म्हणजे आम्हाला देवानी दिलेली बुद्धी, एवढी चांगली बुद्धी आहे म्हणून तो पैसे कमावण्याची ताकद आहे, एवढी चांगली बुद्धी आहे म्हणून तर आमचे काही लाभ होत आहेत. पण आम्ही जर ह्याच्यात अडकून पडलो नाही, त्या बुद्धीला जर या प्रकाराने आम्ही सांभाळत बसलो तर ती बुद्धी काय आमचा लाभ करून आम्हाला वर नाही नेणार, आम्ही खाली जाऊ त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी म्हटलं उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत. काही झालं ना तरी आपण आपल्या मनाला किंवा बुद्धीला खाली खड्ड्यात घालू नये. ते आपल्या हातात आहे की नाही खड्ड्यात जायचं. मला सकाळीच रुक्मिणी म्हणत होती की म्हणजे लहान मुलं लांब लांब राहतात शिकायला. ती म्हणाली की मुलांना विचारतात, अरे आम्ही म्हणजे घेतो हे LSD वगैरे किंवा काहीही ड्रग्ज वगैरे, तुला ट्राय करून बघायचं आहे का. म्हणजे काय झालं, ते एकदा जर घेतलं तर गेला ना, आयुष्यात ना उठला. म्हणजे शेवटी उद्धरेत आत्मनात्मानम कसं आहे बघा, शेवटी कुठंही तुम्ही बाहेर गेला तरी संयमाने तुमचं तुम्हालाच सांभाळायचं, दुसरा काही नाही करू शकत. अगदी गुरु असले तरी ते बिचारे काय करणार. तुम्ही जर मार्गच नाही चुकीचा जर धरला नाहीच, चांगल्या मार्गावर यायचं म्हटलं तर कुणीच काही कुणाचं कल्याण करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय की आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः. आम्हीच आमचे बंधू आहोत आणि आम्हीच आमचे शत्रू आहोत. आम्हाला जर मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाची जर किंमत कळली आणि आम्ही ते जर कल्याणाकरता वापरलं तर आम्ही आमचे बंधू आहोत. आणि आम्हाला जर सगळं आपलं आयुष्य जे मिळालंय त्या अनमोल आयुष्याची जर किंमतच नाही कळली तर आम्ही ते घालवलंच आहे. कारण आता पहा ना, मोदींसारखा माणूस एक क्षण एक श्वास आपला विषय सोडून, तसे पाहिले तर या मिनिस्ट्रीमधली कितीतरी माणसं आहेत की ज्याच्यामध्ये जयशंकरांसारखे असतील, अमित शहांसारखे असतील, आणखी कोणी कोणी जे आता अश्विनीजींसारखे असतील, असे खूप लोक आहेत की ज्यांनी आपलं जीवन राष्ट्रकार्यामध्ये आल्यावर आपल्याला काही करण्याची संधी मिळाली आहे, त्या संधीचा उपयोगच करून घ्यायचा आहे असं धरून ते आपलं आयुष्य देतातच आहे. तर त्यांनी जसं म्हणजे या ठिकाणी म्हटलं आहे तसं आहे की आम्ही जर चांगल्या तऱ्हेने पुढे गेलो त्याचे आम्हाला लाभ आहेत. आणि खरं सांगायचं तर नशापाणी करण्यातच आनंद आहे असं थोडंच आहे. आणि ती स्थिती ही खऱ्या आनंदाची नाही आहे.
नाही तर त्याला हँगओव्हर आलाच नसता. जे शेवटी काय आहे की त्याचे जे साईड इफेक्ट्स, त्याचे जे विपरीत परिणाम ते आजचे उद्या तर भोगावेच लागतात, पण आयुष्यभराकरता पुढे भोगावे लागतात. हे माणसांच्या प्रकृतीच्या बाजूनी भोगावे लागतात, माणसांचे मानसिकतेच्या बाजूनी भोगावे, अनेक गोष्टी आहेत की जे भोगण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे काय स्वीकारावं अशा आपण काय थोडंसं बोलण्यासारखं, थोडं अधिक मर्यादा सोडून बोलण्यासारखं आहे म्हणून इतपत बोललो. नाहीतर काय वाईट वाईट करायला माणूस कितीतरी वाईट करत असतो, त्या वाईटाचं वर्णन करायला काय लागतंय. तर असो, पण इथे हा एक मुद्दा त्यांनी खूप छान मांडला आहे की योगामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की कुणी तुमच्या साह्याला येईल, म्हणजे या योग मार्गामध्ये आता हे सगळं आपण जे धरायचं ते अष्टांग योग तरी समजा. आता आपण त्या मुद्द्यावरती थांबू आणि पुढच्या वेळी बाकीचा भाग बघू. तर हा मुद्दा कोणता, तर अष्टांग योग एक आहे ज्याच्या मार्गाने आम्ही जाऊ शकतो. मंत्र योग आहे, 4 प्रकार आहेत त्याचे. हठयोग आहे, लय योग आहे, असे 4 प्रकार आहेत. यातला कोणताही मार्ग अवलंबा योगातला. आणि जसं आता सोहम साधना त्यात आले होते, ते सोहम साधनेच्याच दृष्टीने हे म्हणजे पुढे आपलं उपासना नेणार आहेत. ओंकाराची उपासना आणि सोहम साधना स्वामी स्वरूपानंद त्यांच्याच मार्गाने जाणारे आहेत. तर ते काय करतात, मंत्रयोगाने साधना करतात. म्हणजे हा काय मंत्रयोग आहे की मंत्रावरती आपला श्वास जोडून त्याचं नियंत्रण करून त्या काय जी सोहम साधना असेल किंवा त्यांनी दिलेला जप असेल किंवा आम्ही स्वीकारलेला जप असेल त्यातून, म्हणजे त्यांनी जर 6 अहम आहे त्या ठिकाणीचं श्रीराम घेतला असेल किंवा त्या ठिकाणी श्रीकृष्ण घेतला असेल, जो कोणता नामजप त्यांनी ते आणखीन सोपं केलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी जपाच्या वरती अनुसंधान ठेवायला सांगितलं आहे. त्याचं कारण आहे, नुसतं ओंकारावर अनुसंधान घ्यायला लागलो आणि जर खूप बसलो साधनेला आणि तो ओंकार नाही झेपला तर. त्यामुळे ज्याला साधन मार्ग सुलभ आणि बिंधोक करणे असा मंत्राच्या वरती आहे सोहम साधनाच, ती आहे प्राणायामाचीच साधना, पण ती प्राणायामाची साधना नामाशी जोडली आहे. तर ती साधना सुद्धा आपल्याला मंत्रयोग म्हणून स्वीकारायला किंवा संबोधायला अडचण नाही आहे. मंत्रयोग आहे. एक लय योग आहे की मनाचा लय एका विशिष्ट स्थानावरती करणे. म्हणजे लय करणे म्हणजे त्याच्यामध्ये ते सामावून टाकणे. एखाद्या आलंबनाशी, एखाद्या गोष्टीशी, एखाद्या भावनेशी, एखाद्या विचाराशी माणसाचा मनाचा लय करायचा, म्हणजे मनाचं मन पण सोडून द्यायचं, मन अमन करणे. तर तसा तो मनोलय आहे. आणि हा अष्टांग मार्गाचा हा तर एकदम राजमार्ग आहे. अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हा योग आहे. हा राजमार्गाने, आणि त्याला राजयोग म्हणून, त्याला ह्या ठिकाणी पतंजली योग म्हणून, त्याला अष्टांग योग म्हणून, अशा अनेक नावांनी त्याला संबोधलं आहे. आणि नंतरचा जो हठयोग आहे तो हठयोग असा आहे, ह आणि ठ म्हणजे ज्या दोन्ही नाड्या आहेत त्या सूर्यनाडी आणि चंद्रनाडी, त्या ह आणि ठ आहेत. तर त्या नाड्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं, जे आपला प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी, त्या प्राणाशी, ऊर्जेशी संबंध आहे, की जी ऊर्जा आमच्या देहाला ह्या 2 नाकपुड्यांच्या मधून मिळते. आणि तिथे जो सूर्य आणि चंद्र नावाची नाडी म्हणतो आपण, किंवा त्याला ह आणि ठ असं संबोधतो, तर त्याच्यावरचं नियंत्रण करून त्या श्वासावर, म्हणजे प्राणायामाचे आपण जे अनेक प्रकार शिकतो ते त्याच्याकरताच आहे की माणसाचं मन, माणसाची बुद्धी आणि माणसाचं आरोग्य सर्व काही हे त्याच्या बाबतीमध्ये बदलत जावं चांगल्या दिशेने, म्हणजे सात्विकतेच्या दिशेने. याकरताची जी उपासना आहे ती पण हठयोगाची उपासना आहे. तिथेही प्राणायामाला महत्त्व देऊन उपासना केली आहे, पण ती उपासना थोडी निग्रही, थोडीशी आग्रही अशी उपासना आहे. म्हणजे तिथे आसन करतात, इथेही आसन करतात. अष्टांग योगामध्ये आसनाचाही अभ्यास करावा, प्राणायामाचाही अभ्यास करावा. तिथे पण आहे, तिथे पण आसनं ठरवलेली आहेत आणि त्यांची जवळजवळ अशी बऱ्यापैकी निश्चित आसनं आहेत. ती आसनं आणि त्यानंतर प्राणायाम,
प्राणायामाचं सुद्धा भयंकर जिद्द आहे. आसनात पण भयंकर जिद्द आहे. म्हणजे एखाद्या वृक्षावरती वृक्षाला आपले पाय बांधून घ्यावेत, उलटं लटकावं आणि असे हात सोडावेत किंवा अशा प्रकारे अनेक अशी थोडी आग्रही इतर तर आसनं आहेतच जी पतंजलींच्याकडे किंवा इतर आसनं म्हणून स्वीकारली, पण थोडीशी त्याच्यामध्ये जसा हठयोग हा ह आणि ठशी जोडलेला आहे तसा थोडा हट्टाग्रही पण आहे. ते खाली जिभेच्या खाली कापून घ्यायचं, ती जीभ पूर्ण बाहेर काढायची वगैरे असे जे थोडे उग्र मार्ग आहेत तेही मार्ग त्याच्यामध्ये स्वीकारले. असो, पण या 4 मार्गांपैकी कोणता तरी एक मार्ग त्याच्यामध्ये स्वीकारला जातो. त्या मार्गाने मग अभ्यास केला जातो. पतंजली योग हा अगदी छान राजमार्ग का म्हटलं, त्याचं कारण असं की थेट समाधीपर्यंत जाता येतं. इथे हठयोगामध्ये षडांग योग आहे आणि 6 अंगांनंतर मग तिथे आपल्याला निवडीला जागा आहे. मग कोणत्या मार्गाने जायचं आहे तुम्हाला, ध्यान मार्गाने जायचं आहे का भक्ती मार्गाने जायचं आहे वगैरे वगैरे, असं ते छोटं मोठं आहे. मंत्र योग आहे की मंत्राच्या आधाराने योगाचा अभ्यास करणे आणि सगळा योग मंत्राशी जोडणे. आता समजा सूर्यनमस्कार आहे, सूर्यनमस्कार काय मंत्रयोगच आहे. कारण शरीराने नमस्कार घालायचे, पण प्रत्येक ॲक्शन बरोबर सूर्याचं नाव घ्यायचं. त्याची 12 नावं घेऊनच ते 12 पोझेस ज्याला किंवा स्थिती आहेत आसनांच्या त्या स्वीकारायच्या. म्हणजे असं अनेक प्रकारांनी आहे की ज्याला मंत्रयोग म्हटलं आहे. हा लय योग आहे. तर या योगाच्या मध्ये आता जो स्वीकारायचा आहे योग तो स्वीकारला आणि मग त्या योगाची स्थिती काय, मनाला नियंत्रणात कसं ठेवायचं याविषयी थोडासा विचार आपण पुढच्या वेळी करू. आज आपण इथे थांबूया.